नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले उर्फ धनगर, मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल। आज आपला विषय आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ रियल लाईफ। आयुष्यात सगळ्याच गोष्टींचा, संपत्तीचा, पैशांचा आणि इतर सगळ्या आठवणींचा आपल्याला हिशोब लावता येतो, परंतु वेदना आणि भावनांचा हिशोब आपल्याला लावता येत नाही। एक पर्यटक शहरात आला। त्या शहरातील व्यापाऱ्यांवर उधारी झाली होती, उधारीने बुडाले होते। तो पर्यटक हॉटेलमध्ये आला, त्याने 500 रुपयाची नोट दिली। हॉटेल मालकाने ती 500 रुपयाची नोट घेतली। पर्यटक वरती रूम बघायला गेला। हॉटेल मालक 500 रुपये घेऊन घीवाल्याकडे गेला। घीवाल्याची उधारी फेडली। घीवाला तेच पैसे घेऊन दूधवाल्याकडे गेला। दूधवाल्याची उधारी त्याने परत केली। दूधवाला तीच 500 रुपयाची नोट घेऊन चारावाल्याकडे गेला। चारावाल्याकडची त्याची उधारी जी काय होती ती त्याने पैसे देऊन परत केली। चारावाला कधीतरी त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा नाश्ता जेवण करत होता, त्याचे त्याकडे पैसे होते। तीच 500 रुपयाची नोट घेऊन चारावाला हॉटेलवाल्याकडे गेला आणि त्याला त्यांचे पैसे देऊन ती उधारी फेडली। तेवढ्या पर्यटक वरून खाली आला, म्हणाला मला आपला रूम काही पसंत नाही। हॉटेल मालकाने 500 रुपये त्यांना परत केले। पर्यटक निघून गेला। मित्रांनो, या ठिकाणी कोणीही पैसे घेतले नाहीत किंवा कोणालाही दिले नाहीत, मात्र हिशोब चुकता झाला। गडबड कुठे झाली सांगा बरं? प्रत्यक्षात गडबड कुठेच झाली नाही, फक्त आपला गोड गैरसमज आहे, पैसे माझे आहेत। मित्रांनो, तुळशी तलावावर येताना रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने निघून जातो। विचार करा, जीवन किती सुंदर आहे आणि कसं जगावं। मित्रांनो, आनंदाने जगा, मजेत राहा, मस्त राहा, व्यस्त राहा, स्वस्थ राहा। श्वास आहे तोवर जगून घ्या छान, झाडालाही कळत नाही कधी गळेल पान। आपण आणखी एक आपल्याला सजग करण्यासाठी दुसरं छानसं उदाहरण घेऊया। समुद्रावर एक मुलगा चालत असतो। एक लाट येते, त्याचं एक चप्पल त्या लाटेत वाहून जातं। तो समुद्राच्या वाळूवर लिहितो, समुद्र चोर आहे। दुसऱ्या तटावर मासेमारी करणारा मच्छीमार असतो, तो वाळूवर लिहितो, समुद्र पालन करता आहे। दुसऱ्या किनाऱ्यावर एक तरुण मुलगा किनाऱ्यावर चालत असताना एक लाट येते आणि त्याला आत ओढून नेते। तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो। त्याची आई वाळूवर लिहिते, समुद्र खुनी आहे। एक वृद्ध म्हातारा त्याच किनाऱ्यावर वाकड्या कमरेने चालत असताना एका शिंपल्यात त्याला अनमोल मोती मिळतो, तो म्हणतो समुद्र दाता आहे। एक विशाल लाट येते आणि हे सगळं लिहिलेलं पुसून टाकते। अथांग विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो आणि आपली भरती ओटी आपल्या पद्धतीने सिद्ध करतो। कोणाला काही म्हणू द्या, कोणाला काहीही म्हणू द्या, आपण आपल्याला समुद्रासारखं अथांग आणि विशाल व्हायचं असेल तर कोणी टीका करू द्या, कोणी स्तुती करू द्या, त्याकडे कुठलंही लक्ष न देता आपण आपलं जीवन जर आतल्या आवाजातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच यश तुमचंच आहे। मित्रांनो, यश अपयश, सुख दुःख यात मन विचलित होऊ देऊ नका। जीवनामध्ये सुख शांती असती तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता। जन्माला येताना रडणं आणि या लोकातून जाताना रडवणं यामध्ये जे संघर्षमय जीवन आहे
त्याला आपण जीवन म्हणतो. म्हणून जीवन हा एक संघर्ष आहे, मृत्यू ही विश्रांती आहे. मित्रांनो, यालाच म्हणतात दिस इज द मिनिंग ऑफ रिअल लाईफ. खरोखर जीवनाचा अर्थ काय आहे याच्यातून आपण पडताळून बघू शकतो. माझा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.